आणि त्यांनी मला विशेष फोन करून की अतिशय छान पद्धतीचं परफॉर्मन्स मुलांचा आहे, मुलं फार उत्सुक आहेत आणि म्हणून त्यांनी इम्प्लिमेंटेशन या ह्याच्यासाठी येण्याचं ठरवलं, कारण ते खूप बिझी आहेत, पण त्यातनं पण त्यांनी तो वेळ काढलेला आहे. आजच्या या सेशनमध्ये मला वाटतं हरीश पाटणकर सर जॉईन झालेत का? मी जस्ट चेक करतो. झालेत सर. झालेत का? मी डॉक्टर हरीश पाटणकर सरांचं पुनश्च स्वागत करतो. सर, तुमचा सर्व परिचय मी तुमच्याकडनं आलेला ऑलरेडी गुगल आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेला आहे. मुलांशी मी आत्ताच तुम्ही येण्यापूर्वी चर्चा करत होतो की डॉक्टर हरीश पाटणकर सरांचे मार्गदर्शन हे अगदी मंत्रमुग्ध करणार असतं. मी अनेक वेळा ते विद्यार्थी समितीमध्ये मला ऐकण्याची संधी मिळाली. आजचंही तुमचं जे सेशन आयुष्य मंत्रालयातर्फे अरेंज केलं होतं तेही मला खूप आवडलं आणि मला तुमच्या त्या सेशन मधनं अनेक वेगवेगळी माहिती मिळाली. आणि खरं तर तुमच्याबद्दलचा सर्वात महत्वाचा भाग मला तुमची ओळख करून देताना आवडेल की अतिशय अभ्यासपूर्वक तुमचा विवेचन असतं आणि बॅलन्स ज्याला म्हणतो आपण की बॅलन्स साधणं कुठल्याही विषयात बॅलन्सला फार महत्व आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टी प्रत्येकाला महत्व देऊन त्यातला बॅलन्स साधणं आणि योग्य मार्गदर्शन तुम्ही विद्यार्थ्यांपर्यंत आणि सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता. तर तुमचं मी या आजच्या सेशनमध्ये खूप खूप स्वागत करतो. मला वाटतं सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांना आपण वेलकम म्हणूयात आणि ऑलरेडी वेलकम म्हटलेले आहेत. तर मी आता हरीश पाटणकर सरांना विनंती करतो की आजच्या सेशनमध्ये आपण हा सर्व युवा वर्ग आहे, MSc-IT डिजिटल फ्रीलान्सिंग या कोर्सचे आणि टॅलीचे काही विद्यार्थी आहेत आणि या सगळे विद्यार्थी तुम्हाला युवा आरोग्य या विषयावर ऐकण्यास उत्सुक आहेत. आता कोरोनाचा पण पिरियड आहे आणि त्याबद्दल तुम्ही अनेक छान सजेशन्स शासनाला दिलेले, तर अतिशय एक योद्धा म्हणून तुम्ही काम करताय पुण्यामध्ये. तर तुमचे अनुभव आणि या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आपण करावं आणि मग मुलं प्रश्न विचारतील. तर मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो, पुन्हा एकदा स्वागत करतो आणि विनंती करतो की आपण आपल्या चर्चासत्राला सुरुवात करावी. डॉक्टर हरीश पाटणकर सर. आणि खरं तर एक अजून मुद्दा की हरीश पाटणकर सर हे महत्वाची ओळख म्हणजे ते आमच्या विद्यार्थी सहाय्यक समितीचे माजी विद्यार्थी आहेत, त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. डॉक्टर हरीश पाटणकर सर. धन्यवाद सर, थँक्यू व्हेरी मच. आणि सर, आता सरांनी फार सुंदर ओळख करून दिलीच, तुम्हालाही सांगितलं, त्यामुळे मला काय आपण वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती तुमच्याशी भेटतो असं वाटत नाहीये. तुषार रंजनकर सर हे आमच्या कुटुंब प्रमुख आहेत, मोठ्या बंधूंसारखे आहेत आम्हाला, आणि विद्यार्थी सहाय्यक समितीतून आम्ही सगळे वेगवेगळ्या पद्धतीने डेव्हलप झालेलो आहोत. मी आयुर्वेदाचं क्षेत्र निवडलं, सरांनी माझ्या आवडीचं क्षेत्र खरं तर संगणकाचं निवडलं असं मी म्हणेल, कारण संगणक आणि त्यासोबतच्या या सगळ्या गोष्टी हा माझा आवडीचा प्रांत. त्यामुळे आयुर्वेदात येऊन सुद्धा मी एक केशायुर्वेद नावाचं सॉफ्टवेअर तयार केलं. हे भारतातलं पहिलं आयुर्वेदिक हेअर टेस्टिंग लॅबचं सॉफ्टवेअर आहे असं तुम्ही म्हणू शकता. हेअर टेस्टिंग लॅब आपण डेव्हलप केली आणि मग त्याच्या थ्रू कोणतेही हेअरचे, स्किनचे जे डिसीजेस आहेत ते रिमोटली ऍसेस करून आपल्याला त्याची प्रिंट काढून पेशंटला देता येते. अशा पद्धतीचं एक सॉफ्टवेअर आहे. त्याच्यानंतर तुम्ही गुगल करून बघू शकता, नाडी तरंगिणी म्हणून एक सॉफ्टवेअर मध्ये ब्रेन ड्रेन आपण बराच केलेला आहे. अनिरुद्ध जोशी सरांचं सॉफ्टवेअर आहे, पण ते एनहान्स करण्यासाठी किंवा त्या नाडीचे ग्राफ्स कसे बनवायचे हे पेशंट वरती हे संस्कृतच्या श्लोकांमध्ये, म्हणजे समजा आता मधुरे बहिर्मुख असा श्लोक आहे, तर ती बाहेरच्या दिशेने जाणारी नाडी त्या काळी ग्रंथकर्त्यांना अपेक्षित असणारी ही आता पिझो सेन्सर्स वापरून एका व्हॅक्युम मेथडने त्या नाडीच्या वेव्स सॉफ्ट हार्डवेअर मध्ये आधी कलेक्ट करून हार्डवेअरचं कनेक्शन सॉफ्टवेअरला देऊन सॉफ्टवेअरमध्ये त्याचं ग्राफिटिकल रिप्रेझेंटेशन कसं होईल अशा पद्धतीचा आम्ही त्याच्यामध्ये एक प्रयोग केला. सांगण्याचे हे दोन्ही मुद्दे, म्हणजे नाडी तरंगिणी सॉफ्टवेअर असेल किंवा भारतातली पहिली आयुर्वेदिक हेअर टेस्टिंग लॅब जी केशायुर्वेदची निर्मिती आणि त्या अनुषंगाने बनवलेलं सॉफ्टवेअर असेल. आता आम्ही ई लेक्टा प्लॅटफॉर्मवरती आमचे सगळे कोर्सेस आणि लेक्चर्स घेतो, तेही तुम्ही पाहिलं असेल किंवा सरांनी सांगितलं असेल. तर एकूण या सगळ्या गोष्टी बघितल्या तर माझं संगणक प्रेम हे तुम्हाला जाणवू शकतं.
आणि ज्या गोष्टींची आपल्याला आवड असते त्या गोष्टींची आपल्याला डिग्री नसली तरी आपण त्याच्यातली कामं करतच राहतो. हे आता तुम्ही पण जसं जसं पुढे जाल तसं तसं तुम्हालाही जाणवायला लागेल की कितीतरी गोष्टी आपल्या आवडीच्या असतात, हो की नाही? पण आपलं प्रेम, आता तुम्ही सगळे तरुण आहात, तुम्हालाही माहित आहे की तुमचं प्रेम तुम्ही विसरू शकत नाही ना, हो की नाही? ज्याच्यावरती म्हणजे संगणक म्हणतोय मी, वेगळ्या अर्थाने घेऊ नका, नाही तर आपल्यातली तरुण मुलं लगेच आपापलं पहिलं प्रेम आठवायला लागतील. मला त्या अर्थाने नाही म्हणायचंय. संगणक पण आपलं प्रेम आहे ना, मग आपण त्याच्यावरती मनमुराद प्रेम करतोय आणि आयुर्वेद पण आपलं प्रेम आहे. आपण त्याच्यावरतीही प्रेम करतोय आणि दोन्हीही या आपल्या आवडी-निवडींची सांगड घालून कसं आपल्याला काहीतरी या जगासाठी सुंदर करता येईल, हा प्रामाणिक प्रयत्न त्याच्यातून चालू आहे. आणि याच्यातूनच आज 108 शाखा आपल्या जगभरात निर्माण झालेल्या आहेत. ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, जर्मनी, दुबई, रशिया या सगळ्या ठिकाणी फार सुंदर पद्धतीने केश आयुर्वेदच्या माध्यमातून लोकांना उपचार दिले जातात. एनिवे, तर एक छोटीशी गंमत माहिती तुम्हाला दिली कारण हा तुमच्या आवडीचा विषय आहे म्हणून. आज आपण आता आपल्या विषयांवरती गप्पा मारूयात. आपला विषय म्हणजे की हे जे आरोग्य आहे, हे आरोग्य या काळामध्ये आपण कसं सुंदर राखायचं. खरं तर आरोग्य म्हटलं की त्याला दोन बाजू आल्या. एक शारीरिक आरोग्य आणि दुसरं मानसिक आरोग्य, हो की नाही? जसं कोणतंही तुमचं कॉम्प्युटर म्हटलं, लॅपटॉप म्हटलं की त्याला दोन गोष्टी आल्या. एक हार्डवेअर आलं आणि एक सॉफ्टवेअर आलं. तर जसं हार्डवेअर जेवढं उत्तम असलं पाहिजे तेवढंच उत्तम सॉफ्टवेअर पण असलं पाहिजे ना. हे दोन्ही जर एकमेकांना कम्पॅटेबल नसेल, समजा हार्ड डिस्क फार कमी जीबीची आहे आणि फार हेवी सॉफ्टवेअर तुम्ही त्याच्यात डाउनलोड करण्याचा प्रयत्न केला तरी ते तरी शक्य होतं का? बिलकुल होत नाही. तसंच आपण सोप्या भाषेत बघूयात किंवा बोलूयात की आपलं शरीर हे एक खूप मोठं हार्डवेअर आहे. ओके. आणि आपल्या शरीराला चालवणारं जे मन आहे, हे मन आपल्या शरीराचं फार मोठं सॉफ्टवेअर आहे. आयुर्वेदामध्ये बघा काय सुंदर सांगितलंय. वायुस्तंत्र यंत्रधराहा नियंता प्रणेता च मनसाहा. म्हणजे या शरीररूपी यंत्राचं, बघा, म्हणजे यंत्र हा शब्द शरीराला वापरणं, म्हणजे हार्डवेअर हा शब्द शरीराला वापरणं, आणि त्या यंत्राला चालवणारं तंत्र हे मन आणि वायूच्या बाबतीत म्हणणं, म्हणजे त्या यंत्राला चालवणारं सॉफ्टवेअर हे मनाला उल्लेख करणं. एवढा हजारो वर्षांपूर्वी जर आपल्याला रेफरन्स मिळत असेल तर किती समृद्ध शास्त्र आहे आपलं, हो की नाही? तर त्याचाही आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला कळेल या भाषेत बघायचं झालं तर आपल्या हार्डवेअरची पण आणि सॉफ्टवेअरची पण, दोघांची पण योग्य काळजी आपण घेतली पाहिजे. त्यांची योग्य डेव्हलपमेंट आपण केली पाहिजे. आणि बदलत्या जगानुसार, बदलत्या काळानुसार, बदलत्या वेळेनुसार आपण आपला डिव्हाइस सतत अपडेट केला पाहिजे. मी एका फार मोठ्या उद्योजकाला भेटायला गेलो होतो आणि त्या उद्योजकाला भेटल्यानंतर त्यांच्याशी गप्पा मारत होतो. ते उद्योजक तुम्ही सगळे ऐकून आहातच, माननीय श्री हनुमंतराव गायकवाड सर. आज 80,000 लोक त्यांच्याकडे काम करतात आणि आमचे चांगले सुंदर फॅमिली रिलेशन्स आहेत. तर गप्पा मारत होतो. एकदा गप्पा मारत असताना मी सहज सरांना विचारलं, ते त्यांचे किस्से सांगत होते. पहिल्यांदा कशी त्यांच्याकडे एक छोटीशी पांढरी टाटा सुमोची गाडी होती, मग त्याच्यात त्या 8-10 लोकांना कसे बसवून घेऊन जायचे, मग राष्ट्रपती भवन हे ते अशा बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणची कॉन्ट्रॅक्ट त्यांनी मिळवली. आणि ते बोलता बोलता सहज बोलून गेले की मग इथं एवढ्या स्पीडने काम करायचं होतं, तिथे तेवढ्या स्पीडने काम करायचं होतं, म्हणून आम्ही ही गाडी घेतली, ती गाडी घेतली, असं नवनवीन भारी भारी घेतलेल्या गाड्यांबद्दल माहिती सांगू लागले. मी त्यांना सहज म्हटलं, सर ही पहिली गाडी होतीच ना, मग नवीन दुसरी गाडी घ्यायची काय गरज होती? तर त्यांनी फार सुंदर वाक्य सांगितलं. ते वाक्य तुम्ही आयुष्यभर तुमच्याही लक्षात ठेवू शकता आणि लिहून ठेवू शकता आजच्या व्याख्यानाची सुरुवात म्हणून, की आपल्याला जर आयुष्यात गती पाहिजे असेल तर गतिमान वाहनं आपल्या सोबत पाहिजेत. बघा काय सुंदर वाक्य. आयुष्यात आपल्याला जर गती पाहिजे असेल तर गतिमान वाहनं आपल्या सोबत हवीत. सेम गोष्ट आज कॉम्प्युटरमध्ये, हार्डवेअरमध्ये सगळीकडे झालेली आहे. आता आपण तो जुना नोकियाचा फोन वापरतोय का? नाही. आता आपल्याला टच स्क्रीन पाहिजे, कारण त्या नोकियाच्या फोनवरती आत्ताची गती मॅनेज नाही होत. आता हे गो टू मीटिंग वरती आपण बोलतोय, झूम वरती आपण बोलतोय, वेगवेगळ्या सॉफ्टवेअरच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वरती आपण बोलतोय. त्या त्या प्लॅटफॉर्मला कॉम्पॅटेबल हार्डवेअर डिव्हाइस आपल्याला घ्यावा लागतोय. तेवढं गतिमान यंत्र आपल्याला घ्यावं लागतंय. म्हणजे मनाची गती वाढली तर शरीराची गती सुद्धा आपल्याला वाढवायला पाहिजे.
सॉफ्टवेअरची गती वाढली तर तेवढ्या क्वालिटीचं हार्डवेअर आपण बनवलं पाहिजे. पण आता दुर्दैवाने तरुण पिढीच्या बाबतीत काय झालेलं आहे, मनाची गती तर फार मोठी आहे. त्यांना हिमालय चढायचं आहे, चंद्रावरती जायचं आहे, अजून काय 10-10 गर्लफ्रेंड त्यांना पाहिजेत. हो, मुद्दाम शब्द वापरला मी, 10-10 गर्लफ्रेंड पाहिजेत. पण शरीर आहे का तुझं तेवढं सक्षम? एका गर्लफ्रेंड मध्ये जीव निघेल तुझा असं जर शरीर असेल, तेवढं जर सॉफ्टवेअरच तुझं स्ट्रॉंग नसेल, हार्डवेअर तेवढा स्ट्रॉंग नसेल, तर कसं शक्य आहे? होऊ शकेल का हे? बिलकुल होऊ शकणार नाही. म्हणून जसं आपण अगदी सोप्या भाषेत बघितलं की आयुष्यात गती पाहिजे असेल तर गतिमान वाहन आपल्या सोबत पाहिजेत. आयुष्यात स्ट्रॉंग पटकन वर्किंग करणारा सॉफ्टवेअर आपल्याकडं आपल्याला युटिलाइज करायचा असेल तर त्या सॉफ्टवेअरचा लोड सहन करू शकेल एवढा मोठा हार्डवेअर आपला अगोदर तयार असला पाहिजे. तसंच मनाची जर इच्छा असेल की मी काहीतरी गोल्ड मेडल मिळवेल, एखादा सॉफ्टवेअर बनवेल, एखादी फार मोठी गोष्ट मी आयुष्यामध्ये अचीव करेल, तर बाळांनो तुम्ही सकाळी लवकर उठलं पाहिजे, ब्राह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, आपला आहार विहार नीट ठेवला पाहिजे, खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत. या जर गोष्टी तुम्ही केल्या तर तुमचं हार्डवेअर सक्षम होणार आहे ना. आणि हार्डवेअर सक्षम असेल तर पाहिजे ते सॉफ्टवेअर तुम्ही त्याच्यामध्ये इन्स्टॉल करू शकणार आहात आणि आयुष्यात जे पाहिजे ते मिळवू शकणार आहात. मग भले चंद्रावर जायचं का असं ना तुमचं स्वप्न, ते चंद्रावर जाण्याचं स्वप्न सुद्धा तुम्ही फिजिकली फिट असाल तर मिळवू शकणार आहात ना. आपण अनेक नासामध्ये काम करणाऱ्या या सगळ्या लोकांची माहिती बघतो. त्यांना उपग्रहामध्ये जाण्यापूर्वी किंवा वेगवेगळ्या रॉकेट्स मधून जाण्यापूर्वी त्यांना त्यांची फिजिकल टेस्ट पण करावी लागते, फिजिकल एक्झामिनेशन द्यावी लागते. त्याच्यात ते फिट असतील तर त्यांना ऍक्सेप्ट केलं जातं, नाही तर रिजेक्ट केलं जातं. आर्मीमध्ये असेल, पोलीस भरतीमध्ये असेल किंवा अन्य कुठल्याही या प्रकारच्या गोष्टींमध्ये आपण बघतोय जिथे स्वप्न मोठी असतात, उंच असतात, तिथे पहिल्यांदा फिजिकल टेस्ट द्यावी लागते. तो व्यक्ती फिजिकल टेस्ट मध्ये अगोदर सक्षम आहे की नाही हे बघितलं जातं. त्याच पद्धतीने जसं एखाद्या युद्धावरती होतं तसंच आपल्या शरीराचंही डे टू डे आपल्या कित्येक गोष्टींबरोबर रोजचं हे युद्धच चालू आहे. आज कोरोनामध्ये पण बघा ना, हे युद्धच आहे. उद्धव ठाकरे पण म्हटले ना की हे युद्ध आहे आणि आपण हे युद्ध जिंकणारच. हो, आपण हे युद्ध जिंकणार, पण हे युद्ध जिंकण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? आपल्याला हे युद्ध जिंकण्यासाठी आपलं शरीर जेवढं सक्षम केलं पाहिजे ना. म्हणून आता जग सुद्धा काय सांगते की ज्याची इम्युनिटी स्ट्रॉंग आहे, ज्याचं शरीर चांगलं आहे, ज्याची विल पॉवर चांगली आहे, ज्याच्यामध्ये रोग प्रतिकारक शक्ती चांगली आहे, त्याचं कोरोना काहीही वाकडं करू शकत नाही. याच्या विरुद्ध जो सकाळी 9-10 वाजेपर्यंत झोपत राहतो, रात्रभर जागरण करतो, खाण्यामध्ये सगळं फास्ट फूड खातोय, कोणताही सकस आहार घेत नाहीये, किंवा एवढंच नव्हे, वेळच्या वेळी जेवण नाही, वेळच्या वेळी पाणी नाही, सतत टेन्शन घेणं, विचार करणं, वेगवेगळं स्ट्रेसफुल लाईफ ई जगणं, स्कूटर. या सगळ्या गोष्टींमुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती कमी होते. आणि रोग प्रतिकारक शक्ती कमी झाली की कोरोनाच काय त्याच्यापेक्षाही भयंकर व्याधी आपल्याला पटकन व्हायला लागतात. म्हणजे शेवटी काय, एक छोटस होस्ट अँड घोस्ट थेरी सारखं आहे. जर होस्ट चांगला नसेल तर घोस्ट तिथं येऊन त्याची वाढ करणार आहे. म्हणजे आता थोडक्यात काय की होस्ट आणि घोस्ट म्हटलं काय, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर म्हटलं काय, शारीरिक आणि मानसिक आरोग्य म्हटलं काय, जीव जंतू आणि त्या जीव जंतूंची वाढ करण्यायोग्य शरीरातला कचरा म्हटलं काय, ही सगळी परिभाषा एकच आहे. आपल्याला थोडस या वेगळ्या परिभाषेत इन्फेक्शनला आणि इन्फेक्शनला फेवरेबल कंडिशन निर्माण करणाऱ्या आपल्या बॉडी मेकॅनिझमला दोघांनाही आपण एकत्र बघितलं पाहिजे. Suppose if there is an infection from outside of anybody in your body, and if your body doesn't respond to that infection with the suitable or favorable conditions inside your body, then that infection will not do any harm to your body. This is so simple. ज्या पद्धतीने आपण कोणतंही अन्न घेतो ते सुद्धा आपल्या शरीरासाठी एक फॉरेन बॉडीच आहे. मग ते अन्न घेतल्यानंतर आपल्या शरीरातल्या काही मेमरी सेल्स, काही युद्धाच्या पेशी त्याच्याबरोबर युद्ध करून त्याची स्मृती आपल्या मेंदूत ठेवतात आणि पुन्हा अशा पद्धतीचं अन्न सेवन करावं लागलं तरी ते अन्न पचवण्याची क्षमता आपल्या शरीरामध्ये तयार होते. जसं अन्नाबाबतीत आहे तसंच एखाद्या आजार आणि त्याच्या वॅक्सिन बद्दल आहे. वॅक्सिन काढतो आपण एखाद्या आजाराचं, म्हणजे काय
की एखादं लाईव्ह अटेन्युएटेड वॅक्सिन म्हणजे अर्ध मेलेले जंतू त्या शरीरामध्ये त्या आजाराचे पोलिओ सारखे वगैरे सोडले जातात. त्यामुळे त्या शरीरात ते सेम प्रकारचे जंतू आल्यामुळे शरीर अर्ध मेले असल्यामुळे आपल्या शरीरातल्या सैनिक पेशी त्याच्यावरती विजय प्राप्त करतात, जिंकतात. मग त्याच्या मेमरी सेल आपल्या बॉडीत तयार होतात आणि मग खरोखरीच पोलिओचे इन्फेक्शन झालं चुकून तर या मेमरी सेल्स तेवढ्या स्ट्रॉंग झाल्यामुळे ऑलरेडीच युद्धजन्य परिस्थिती अशा प्रकारच्या युद्धाची शरीरात तयार असल्यामुळे शरीरातल्या पेशी त्याच्यावरती अटॅक करतात आणि त्या पोलिओ पासून आपलं संरक्षण करतात. हीच गोष्ट कोरोनाच्या बाबतीत पण आहे. पण आता नेमकी त्याची लस उपलब्ध नाहीये म्हणून सगळ्या लोकांमध्ये भीती आणि संभ्रमाचं वातावरण आहे. तर ह्याची लस उपलब्ध नसली तरी आपण काय करू शकतो, तर आपण आपली रोग प्रतिकारक क्षमता वाढवू शकतो. मग आता तुम्ही म्हणाल की फक्त कोरोनामध्येच रोग प्रतिकारक क्षमता वाढवली पाहिजे का, तर बिलकुल नाही. कोरोना हे फक्त निमित्त ठरलंय. याने आपल्याला जाग केलं, निमित्त मात्र कारण ठरलं आहे की ज्याने आपल्याला खऱ्या अर्थाने जाग केलेलं आहे. आपण काय केलं पाहिजे, आता आपण आपली दिनचर्याच बदलली पाहिजे, आपली ऋतुचर्या बदलली पाहिजे. उत्तम आरोग्य पाहिजे असेल तर जे एक सुंदर मराठीत म्हण होती की लवकर झोपे लवकर उठे त्यासी आरोग्य धन संपदा लाभे. आपण किती वाजता झोपतोय हे इथून पहिलं सुरुवात करा. माझ्या अभ्यासानुसार आणि आलेल्या रुग्णांनुसार तर सगळी कॉम्प्युटर क्षेत्रातली मुलं ही खूप उशिरा रात्री झोपतात, खूप उशिरा झोपतात. यांना रात्रीच कॉम्प्युटर जास्त वापरायला आवडत असतं आणि एकूणच इंजिनिअरिंग मध्ये किंवा या सॉफ्टवेअर फील्ड मध्ये रात्रभर जागरण करणाऱ्या मुलांचा ग्रुप आम्हाला जास्त पाहायला मिळालेला आहे. अशा पद्धतीने रात्री जागरण जास्त केल्यामुळे या मुलांची पहिल्यांदा झोप बिघडायला सुरुवात होते. झोप बिघडली की मेंदूवरचा ताण वाढतो. उशिरा सकाळी उठलं जातं सूर्यास्तानंतर, म्हणजे 9-10 वाजता साधारण ही मुलं उठतात. काही जण तर 11-12 वाजता उठतात. असं झाल्यामुळे उठल्या उठल्या यांचं पोट साफ होत नाही किंवा कालांतराने ही प्रक्रिया अशीच महिना 2 महिने चालू राहिली की हळूहळू यांचं पोट बिघडायला लागतं. मग असं यांचं पोट एकदा बिघडलं की यांचं डोकं पोटात आणि पोट डोक्यात गेल्यासारखी अवस्था निर्माण होते. त्याच्यामुळे काय होतं, यांना इरिटेबल बॉवेल सिंड्रोम सारखी सिम्पटम्स किंवा ज्याला आयुर्वेदात ग्रहणी म्हटलं जातं असे आजार पहिल्यांदा सुरू होतात. मग पोट आपलं साफ होत नाही या विवंचनेतच यांचे बरेच वेळ हा टॉयलेटमध्ये जात असतो. त्याच्यात पुन्हा काही मुलांना फोन घेऊन टॉयलेटला जाणं, काही जणांना पेपर घेऊन टॉयलेटला जाणं अशा सवयी लागतात. काही जणांना मग पाणी पिल्याशिवाय पोट साफ होत नाही, काही जणांना पाण्यामध्ये एखादं मद्य टाकून पिल्याशिवाय झोप पण लागत नाही आणि पोट पण साफ होत नाही. मग अशा पद्धतीच्या हळूहळू विकृत सवयी यांच्या याच्या बरोबर सुरू होतात. मग पोटाच्या तक्रारी सुरू झाल्या की कालांतराने वजन न वाढणं, चिडचिड होणं, डोळे खोल जाणं, चेहऱ्यावरचं एक नॅचरल सौंदर्य निघून जाणं, पिंपल्स यायला सुरुवात होणं, केस पांढरे होणं, केस लवकर गळणं अशा पद्धतीच्या समस्या भेडसावायला लागतात. मग यांना तोपर्यंत एखादं मानसिक बिमारी पण सुरू झालेली असते. मुझे नींद ना आए, मुझे चैन ना आए, है ना, असं कोणतरी सेकंड थर्ड इयर मध्ये भेटलेलं असतं. मग आधीच रात्रभर जागायची सवय, त्याच्यात त्याला आता नींद नाही चैन नाही असं काहीतरी, आता कसं मलेरिया वगैरे होतो तसं लवेरिया वगैरे त्याला सुरू होतो. मग त्याच्यातून उत्पन्न आयुर्वेदात अजून ज्या पुढच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की ब्रह्मचर्य पालन होत नाही त्याचं, त्याच्यामुळे शुक्रक्षय व्हायला लागतो. रात्री अपरात्री हस्तमैथुनाचं प्रमाण वाढायला लागतं किंवा नाईटफॉल चुकून झोपेतच काही स्वप्न पडतात चित्रविचित्र आणि त्याच्यामध्ये त्यांचा नाईटफॉल व्हायला लागतो. त्यांनाही कळत नाही, कित्येक लोकांना तर माहित पण नसतं की आपल्याला असं काही होतंय आणि मग ते त्याची उत्तरं कुठेतरी गुगलवरती किंवा एखाद्या 2-5 रुपयाच्या रस्त्यावरती मिळणाऱ्या पुस्तकावरती ते याची उत्तरं शोधायला लागतात आणि दुर्दैवाने अशा ठिकाणी चुकीचीच माहिती मिळते की असं केल्याने काही होत नाही असं तसं अशा पद्धतीची, आणि मग यांचा शुक्रक्षय वाढतच जातो आणि अजून शरीरामध्ये मोठमोठ्या आजारांची निर्मिती व्हायला सुरुवात होते. बर, तो सगळ्यात महत्वाचा धातू आहे. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा आपल्याला सांगितलं की याचं रक्षण केलं पाहिजे. ब्रह्मचर्य केलेल्या लोकांच्या चेहऱ्यावरचं तेज पहा, किती तेजवान आणि किती सुंदर तेज असतं त्यांच्या चेहऱ्यावरती. अर्थातच
शुक्र म्हणजे आपल्या शरीरात नव परमाणू नव पेशी उत्पन्न करणारा एक सगळ्यात महत्वाचा धातू आहे. तो एवढा महत्वाचा धातू असेल तर तोच आपल्या शरीरामध्ये इम्युनिटी बिल्डिंग करतोय, आपल्या शरीरामध्ये शक्ती देतोय. ती शक्ती निघून गेली, ती इम्युनिटी आपल्या बॉडीची लो झाली की मग साध्या सर्दी खोकल्याच्या आजाराने पण आपण हैराण होतो. आणि एक सगळ्यात छोटस लक्षण सांगू तुम्हाला, तुम्हाला लगेच कळेल, लगेच पटेल मला काय म्हणायचंय ते. असा जर शुक्रक्षय किंवा अन्य धातूंचा क्षय लवकर होऊ लागला तर लोकांना विनाकारण नाक खाजवण्याची, कान खाजवण्याची हळूहळू सवय लागते. कारण त्यांना तिथे कंडू, आयुर्वेदात सांगितलेलं एक टिपिकल लक्षण आहे, वृक्षता जास्त निर्माण झाल्यामुळे तर सुरू होतं. कारण तो सगळ्यात शरीरातला स्निग्ध धातू आहे आपल्या, तो निघून गेलेला असतो. 1 लिटर दूध घेतल्यानंतर 1 चमचा तूप तयार होत असतं. त्याच पद्धतीने आपल्या शरीरामध्ये 1 लिटर तुम्ही दूध पिल्यानंतर ते 2.5 ml शुक्र तयार होत असतं. बरं, हे पुरुषांमध्येच होतो आणि त्यांनाच त्रास होतो असं नाही बरं का. स्त्रियांमध्ये सुद्धा आजकाल तुम्ही वेगवेगळ्या सिरीज मध्ये किंवा वेगवेगळ्या आजकाल फेसबुक वरती वेगवेगळ्या व्हिडिओज मध्ये बघत असाल, स्त्रियांच्या मनामध्ये सुद्धा अशा प्रकारची इच्छा निर्माण झाली तर त्यांच्यामध्ये सुद्धा रक्तप्रदराबरोबरच श्वेतप्रदर म्हणजे अंगावरून पांढरं जाणं, अशा पद्धतीचा त्यांना त्रास होतो. ते स्त्री देहाचं एक शुक्रच असतं आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये पण दौर्बल्य येतं. मग त्यांना थकवा जाणवणं, कंबर दुखणं, पाठ दुखणं, पाळीच्या काळी या पूर्णपणे झोपूनच राहतात किंवा मेप्टाल्स 5 सारख्या मसल रिलॅक्संट गोळ्या खाऊन त्या मुलींना जगायची सवय लागते. तर हे किती दुर्दैव आहे ना. आपली तरुण पिढी अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या आजारांमध्ये जर त्रस्त होत असेल तर मग त्यांची रोगप्रतिकारक क्षमता कशी वाढणार? रोगप्रतिकारक क्षमता नाही वाढली तर वेगवेगळ्या आजारांना ते कसं लढणार? आजारांनाच लढू शकत नसतील तर आयुष्याच्या चॅलेंजेस सोबत हे कसे लढणार? आणि मग छोटस एखाद्या गोष्टीमध्ये सुद्धा अपयश आलं की मग मन पटकन खचून जातं. आणि आत्ताच घडलेल्या सुशांत सिंग राजपूत सारखं किंवा अन्य कारणांमुळे एखादी गोष्ट एखाद्या आत्म्याला म्हणजे एखाद्या मनाला आपल्या आत्म्याची हत्या करावीशी वाटणं, याच्यासाठी कित्येक लाखो करोडो कारण असू शकतात. पण मी एक गोष्ट जी नेहमी म्हणतो की तुमचं शारीरिक बल वाढवताना तुमचं मानसिक बल वाढवायलाही विसरू नका आणि तुमचं मानसिक बल वाढवताना तुमचं आत्मिक बल वाढवायलाही विसरू नका. जशी आता सुरुवात रंजनकर सरांनी फार सुंदर केली होती की साधना तुमची कमी पडते, ती साधना करा, मेडिटेशन करा, आयुष्यामध्ये सुंदर भाव ठेवा. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा तुमचा भाव जर योग्य असेल, तो प्रामाणिक असेल, तो सकारात्मक असेल तर तुमच्या शरीरामध्ये आपोआपच एक ज्याला आपण म्हणूयात की हॅपी हार्मोन सिक्रेट व्हायला लागतात. आपण बघा नेहमी आनंदी असो की आपल्या आयुष्यात सगळं छान 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 आनंदीच घडतं. आणि एखाद्या दिवशी तुमच्या अगदी सकाळी टूथपेस्ट मधली पेस्ट जरी संपलेली असेल किंवा आंघोळीवरून घरात आई बरोबर किंवा रूम पार्टनर बरोबर भांडणं जरी झाली असतील तरी आपण म्हणतो ना आजचा दिवसच खराब आहे. म्हणजे ते हळूहळू हळूहळू काही ना काही त्या पूर्ण दिवसामध्ये खराबच होत जातं आणि एक चुकीच्या गोष्टींची शृंखला तिथं निर्माण होते. त्यामुळे लवकरात लवकर वाईट गोष्टींची शृंखला कशी बंद करायची आणि चांगल्या गोष्टींची शृंखला कशी निर्माण करायची हे आपल्यालाच ठरवावं लागतं. त्यामुळे तुम्ही आता इथून पुढे एक छोटे छोटे आरोग्याचे मी नियम सांगतो, ते नियम आयदर लिहून घ्या किंवा त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. कारण आता एक 4 ते 5 मिनिट राहिलेत की या 5 मिनिटांमध्ये आता मी तुम्हाला छोट्या छोट्या आरोग्यदायी टिप्स सांगणार आहोत. त्या टिप्स तुम्ही ऐकायच्यात, लिहून घ्यायच्यात आणि मग त्याच्यानंतर आपण प्रश्नोत्तरांचा सेशन घेणार आहोत. तुमचे प्रश्न आणि माझी उत्तरं अशा पद्धतीने तो आपला इंटरॅक्टिव्ह सेशन असेल. तर टिप्स लिहून घेताय ना. पहिली टिप्स, दिवसभरात खाऊ की नको खाऊ. बघा माझ्या टिप्स म्हणजे एकदम अशा गावाकडच्या सोप्या टिप्स असतात. मी वैद्यकीय क्षेत्रातला तज्ज्ञ जरी असलो, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, जर्मनी, दुबई, रशिया या वेगवेगळ्या विदेशांमध्ये ऑस्ट्रेलियन, रशियन, जापनीज किंवा फ्रेंच अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये जरी व्याख्यान द्यावं लागत असलं तरी तुम्ही आज समितीच्याच विद्यार्थ्यांसारखी माझी गावाकडची सगळी मुलं आहात, महाराष्ट्राची सगळी आहात. त्यामुळे तुम्हाला अत्यंत आपल्या ग्रामीण भाषेत मराठी भाषेत मी या टिप्स देऊ इच्छितो. सगळ्यात पहिलं महत्वाचं मी म्हटलं तसं, जेवण करावं अथवा नको करावं म्हणजे खाऊ की नको खाऊ असा प्रश्न जर तुम्हाला निर्माण होत असेल
तर न खाणंच चांगलं. पुन्हा एकदा ऐका, खाऊ की नको खाऊ असा जर प्रश्न मनामध्ये निर्माण होत असेल तर न खाणंच चांगलं. टॉयलेटला म्हणजे संडास किंवा लघवीला जाऊ की नको जाऊ असं वाटत असेल तर जाणंच चांगलं. लक्षात येतंय? पुन्हा एकदा घेऊयात आपण. खाऊ की नको खाऊ असं वाटत असेल तर न खाणं चांगलं, आणि टॉयलेटला जाऊ की नको जाऊ असं वाटत असेल तर जाणंच चांगलं. कारण का, तर आपलं जसं सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरची आपण भाषा बघितली, तसं जर तुम्ही अनेक टास्क एकाच वेळी स्क्रीनवर ओपन केलेले असतील आणि रिसायकल बिन तुम्ही जर क्लीन करत नसाल तर तुमचा डिव्हाइस हा पटकन हँग होऊ शकतो, हो की नाही? तसं आपल्या शरीरातले टॉक्झिन्स म्हणजे मल, मूत्र आणि पुरीश म्हणजे टॉयलेट, हे सगळे रिसायकल बिन मध्ये शरीराने टाकून दिल्यानंतर आपण ते शिफ्ट डिलीट केले पाहिजेत. शिफ्ट डिलीट करणं म्हणजे त्यांना परमनंटली बाहेर टाकलं पाहिजे आपण. ते परमनंटली बाहेर टाकलं तर आपलं शरीर चांगलं राहणार आहे. तुम्ही तात्पुरतं ते नुसतं रिसायकल बिन मध्ये जरी शिफ्ट केलं तर तिथं रिसायकल बिनची मेमरी पण मोठी व्हायला लागते आणि मग पोटाचे किंवा बाकीच्या तक्रारींचे आजार आपल्याला व्हायला लागतात. मनाच्या बाबतीत पण हे लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती, एखादं नातं हे जर तुम्हाला त्रासदायक होत असेल, त्याने तुम्हाला खूप मानसिक त्रास होत असेल, तर ते नातं, ती गोष्ट जेवढी शक्य होईल तेवढ्या लवकर तुम्ही ब्लॉक करणं किंवा रिसायकल बिन मध्ये टाकणं किंवा तिथूनही पुढे परमनंटली शिफ्ट डिलीट करणं हे फार गरजेचं आहे. कारण हे जर तुम्ही करू नाही शकला, देवाने मला सांगा, विसरण्याची कला आपल्याला कशासाठी दिलेली आहे हो? आपल्या मोबाईलमध्ये, व्हॉट्सअपमध्ये, कॉम्प्युटरमध्ये डिलीट करण्याचं ऑप्शन कशासाठी दिलेलं आहे? मला सांगा, हे जर डिलीटचं ऑप्शनच नसतं तर आज मोबाईल, व्हॉट्सअप, फेसबुक, लॅपटॉप, कॉम्प्युटर सगळं हँग झालं असतं. तसं तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा पहिली प्रेयसी, दुसरी प्रेयसी किंवा अजून काही वेगवेगळं झालं असेल नसेल माहित नाही मला, पण मी एक जनरलाइज स्टेटमेंट करतोय. देवाने सगळ्यात सुंदर एक बटन तुम्हाला दिलेलं आहे, ते म्हणजे डिलीट युअर मेमरी. ते बटन वापरणार कधी? ते बटन वापरायला सुरुवात करा. उदाहरणार्थ बघा, तुमचा बर्थडेचा केक आहे, फार सुंदर बर्थडे आपण तुमचा सेलिब्रेट केला, रात्री मोठा केक आणला, तुमच्या बर्थडेसाठी स्पेशल तुमच्या आवडीचा तो बटरस्कॉचचा आपण स्पेशल केक आणला, खूप सुंदर सजवलेला होता, खूप सुंदर तो केक होता, आपण सगळ्यांनी मिळून तुमचा बर्थडे केला, तुम्ही भरभरून केक खाल्ला कारण आम्ही सगळ्यांनी तो तुम्हाला चारला. पण गंमत आता सुरू झाली, बर्थडेचा केक आहे, रात्री तुम्ही भरभरून खाल्ला, रात्रभर त्या केकचं पचन झालं, आता सकाळी केक मधला आवश्यक भाग शरीराने घेतला असणार आहे, अनावश्यक भाग मळ म्हणून शरीराने तयार केला. आता तुम्हाला बसलात की नाही 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 नाही, हा माझ्या बर्थडेचा केक आहे आणि मी सोडणार नाही, माझा सगळ्यात आवडीचा केक आहे, माझा सगळ्यात प्रिय केक आहे, तर चालेल का हो? बिलकुल नाही चालणार. कारण तो आवडीचा जरी असला, तो तुमचा प्रिय जरी असला, तो तुमचा आवडता जरी असला, तरी ज्या क्षणी तो मळ झालेला आहे, ज्या क्षणी त्याचं रूपांतर आज देहरक्षणापासून मलामध्ये निर्माण झालेलं आहे, त्या क्षणी त्याला शिफ्ट डिलीट करणं, शरीरातून काढून टाकणं हाच सर्वोत्तम पर्याय आहे. त्याला तुम्ही कुरवाळून बसू शकत नाही, त्याला तुम्ही तसंच पोटामध्ये ठेवून घेऊ शकत नाही. त्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक नात्याचा, प्रत्येक व्यक्तीचा, घेतलेल्या प्रत्येक आहाराचा, पाणी पित असलेल्या प्रत्येक घोटाचा विचार करायचा आहे. आवश्यक तेवढंच पाणी प्या. एव्हरीथिंग बियॉन्ड द लिमिट इज पॉयझन, हा पण सिद्धांत लिहून ठेवा. एव्हरीथिंग बियॉन्ड द लिमिट इज पॉयझन. मग ते पाणी का असे ना, पाणी 60-70% आपल्या शरीराची गरज आहे ना, तेवढंच प्या. त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही पाणी पिलं तर पाण्यात बुडून जसा माणूस मरू शकतो, तसं पाणी हे जीवन आहे आपण म्हणतो, पण त्याच जीवनात बुडून माणूस मरतो सुद्धा ना. आता आपण कोल्हापूरला आलेला पूर बघितला आणि अनेक पुरात मेलेली लोक पण बघितली. याचा अर्थ पाणी हे जीवन आहे, पण ते योग्य मात्रेत घेतलं तर. जास्त मात्रेत घेतलं तर हेच पाणी माणसाला मरायला भाग पाडतं. त्या पद्धतीने आयुर्वेद शास्त्रात सांगितलंय की पाण्याचं पण पचन व्हावं लागतं. 12 गावचा पाणी पिलेलं आहे, किती सुंदर संकल्पना आपण एखाद्या छोट्या गोष्टीसाठी वापरतो. तर तेवढी पचनशक्ती त्याच्यात निर्माण झाली पाहिजे ना. आणि म्हणून शांतपणे, हळुवारपणे बसून थोडं थोडंसं पाणी प्या. जेवढं तुम्हाला पचेल एवढंच पाणी प्या. पाण्याचं पण पचन व्हावं लागतं. जेवढं आपल्याला पचेल तेवढंच खाल्लं पाहिजे.
हो, म्हणजे मी एकदा आता हे सगळे रंजनकर सरांनी गोळा केले, आपल्या याच्यावरती गोळा झालेली ही सगळी आपल्या घरातली मंडळी आहेत म्हणून असंच माझं लेक्चर एका IAS ऑफिसर्स आणि राजकारण्यांसमोर माझ्या एका मित्राने अरेंज केलं होतं आणि तिथेही मी असेच साधे सोपे नियम सांगत होतो आणि मी तिथे बोलून गेलो ना की तुम्हाला पचेल एवढंच खा, तर एवढा हशा फुटला तिथं ही लोक का हसतायत मला 5 मिनिट कळतच नव्हतं. आणि मग माझ्या लक्षात आलं की यांनी सगळ्यांनी त्याचा अर्थ भ्रष्टाचाराला लावून घेतला होता आणि ते एकमेकांकडे बघून सांगत होते, ऐका डॉक्टर काय म्हणतात ते, पचल एवढंच खा. पचणार नाही याच्यापेक्षा जर जास्त भ्रष्टाचार केला तर अंगलट येऊ शकतो. म्हणजे बघा शाश्वत सिद्धांत किती भारी असतात, तुम्ही ते प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये वापरू शकता. तुमचं जे फील्ड असेल त्या फील्डमध्ये तुम्ही ते वापरू शकता. म्हणून आपण इथे एक दुसरा सिद्धांत घेतला की एव्हरीथिंग बियॉन्ड द लिमिट इज पॉइझन. त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्ही काय करायला सुरुवात करा, आता लिमिटमध्ये करायला सुरुवात करा. मग तो अभ्यास असेल, झोप असेल, खाणं असेल, पिणं असेल, वागणं असेल, इतरांबरोबर फिरणं असेल, ओके टाइमपास करणं असेल, प्रत्येक गोष्टीला काय करा, एक तुम्ही लिमिट आखून द्या. अजून काय आपण केलं पाहिजे सुंदर आणि निरोगी राहण्यासाठी? जसं आपण पाणी पिण्याचं बघितलं, जसं आपण आहार करण्याचं बघितलं, जसं आपण मानसिक आरोग्याचं बघितलं. आजकाल छोटं छोटं म्हणजे मनाचे श्लोक असतील किंवा देवाची साधना असेल, देवाची भक्ती असेल, देवपूजा असेल, या गोष्टींना आपल्या सॉफ्टवेअरला क्लिअर करण्यासाठी, मोटिवेट करण्यासाठी आहे. आपल्या भक्तीने देवावरती काय परिणाम होतो की नाही होतो मला माहित नाही, तर दगडावरती काय परिणाम होतो की नाही होतो मला माहित नाही, पण त्या दगडासमोर बसून मनाचे श्लोक आपण म्हटलो, त्या दगडासमोर बसून त्याला देव समजून त्याच्यामध्ये देवत्वाचा भाव देऊन प्राणप्रतिष्ठापना करून आपण बसलो तर आपल्या शरीरातलं आयुर्वेदानुसार साधक पित्त मात्र फार सुंदर सुधारतं आणि आपलं पित्त जागेवरती आलं की पचनशक्ती जागेवरती येते आणि पचनशक्ती जागेवरती आली की शरीरापासून मनापर्यंतचे सगळे आजार जागेवरती येतात, हे मात्र नक्की. तुम्ही तो 3 इडियट्स मध्ये बघितला असेल की नाही, ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल. ऑल इज वेल म्हणजे काय, आपण असं म्हणत राहायचं. इथे हृदयाच्या ठिकाणी आपलं एक साधक पित्त असतं आणि आपण त्याला दिलासा देत राहिलो, त्याला सगळं छान होईल असं म्हणत राहिलो की ते आपोआप जागेवरती यायला लागतं. कुठेतरी आपली श्रद्धा असावी लागते. तुम्हाला जर तुमचं अस्तित्व मान्य असेल तर तुम्हाला इतरांचंही अस्तित्व तुम्ही मान्य केलं पाहिजे, किंबहुना ती मान्य करण्याची आपल्याला सवय लागली पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे, सुंदर पद्धतीने आपण ते जगलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये काही शंका वगैरे आपल्याला असतील तर त्या आपण त्या त्या फील्ड मधल्या तज्ञ व्यक्तीला विचारून त्या शंकांचं आपण निरसन पण केलं पाहिजे. ओके. मला असं वाटतंय की 1 वे सेशन आपण इथं थांबूयात आणि आता 2 वे सेशन सुरू करूयात. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आता त्यानुसार विचारायला सुरुवात करा. तुमचा अगदी कोणताही प्रश्न असेल, तो शारीरिक असेल, मानसिक असेल, गर्लफ्रेंडचा असेल, नाहीतर थोडाफार हार्डवेअर सॉफ्टवेअर मधला असेल, मला जेवढं जे जमेल ते उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल. आरोग्यासंबंधी पण कोणतीही शंका असेल तुमची तर तुम्ही ती विचारू शकता. धन्यवाद ओके. सर. मला वाटतं आशिष आशिष तुला प्रश्न विचारायचा आहे मला वाटतं, बरोबर? हा, आशिष फडतरे काहीतरी प्रश्न हो. विचारतायत, बोला. हॅलो सर. हा, बोल आशिष. सर मी 10th मध्ये होतो ह्या वर्षी आणि 10th ची एक्झाम दिलेली आहे. बर. तर सगळेच म्हणतात मला की आवाज 11वी कमी 12वी येतोय, मोठ्याने मोठ्याने बोलशील फक्त जरा. सगळेच जण म्हणतात, सगळेच म्हणतात की 11वी 12वीचं वर्ष खूप महत्वाचं आहे. आता काय 12वीचं वर्ष? सर्वजण म्हणतात की सर 11वी 12वीला खूप म्हणजे खूप महत्वाचं वर्ष आहे. तर ह्या वर्षामध्ये मला फुल फोकस राहायचंय. हो हो. फुल फोकस आणि कॉन्सन्ट्रेट राहायचं. तर त्यासाठी मला कोणकोणत्या गोष्टी अवॉइड कराव्या लागतील आणि कोणकोणत्या चांगल्या गोष्टी नवीन नवीन गोष्टी. छान छान, फार चांगला प्रश्न आहे तुझा आणि तो प्रश्न मला समजलेला आहे. हवं तर मी प्रश्न पण रिपीट करतो की आता तुझं 11वी 12वी 10वी नंतरचं फार महत्वाचं वर्ष आहे आणि बाकीची लोक तुला सांगतायत की हे महत्वाचं वर्ष आहे आणि तुला फोकस काम करायचंय, फार चांगलं काम करायचंय, तर तू कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत, हाच प्रश्न तुझा, बरोबर ना? हा, तर फार साधे सोपे गोष्ट सांगतो मी तुम्हाला, सगळ्यांनी तुम्ही लिहून घेऊ शकता. हे बघा, एक असतं आपलं ड्रीम. तुम्हा सगळ्यांचं काहीतरी एक स्वप्न असेल ना.
ते एक आपलं असतं ड्रीम. खूप मोठं ड्रीम असतं आपलं, म्हणजे गाडी असावी, बंगला असावा, सुंदर आयुष्य जगायला मिळावं, हे ते जनरली 90% लोकांचं ड्रीम प्लस मायनस अशा पद्धतीचं असतं, सुंदर असतं. दुसरं असतं आपलं एक गोल, की जे आपल्याला अचीव करायचं असतं. म्हणजे आता 11वी-12वी झाल्यानंतर डॉक्टर बनायचंय, इंजिनियर बनायचंय, एखादा सॉफ्टवेअर तज्ञ बनायचंय, किंवा IIT मध्ये ऍडमिशन घ्यायचंय, किंवा फॉरेन मध्ये शिकायचंय, किंवा अजून काही. हे हे गोल झालं आहे की नाही. असं तुमचं काहीतरी काय असू शकतं, गोल. आणि तिसरं असतं एम. एम म्हणजे आता काय टास्क आहे, तो आपल्याला काय अचीव करायचा आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही प्रत्येकाने तुमच्या आयुष्यातल्या गोष्टी लिहून काढा आणि त्यांची 3 गोष्टींमध्ये विभागणी करा. पहिलं म्हणजे तुमचं ड्रीम काय आहे, दुसरं म्हणजे तुमचं गोल काय आहे, आणि तिसरं म्हणजे तुमचं एम काय आहे. ओके. आता लक्षात ठेवा, ड्रीम हे नेहमी लॉंग टर्म असतं. म्हणजे खूप वर्षांची तपश्चर्या ड्रीम मिळवण्यासाठी आपल्याला घालवावी लागते. गोल जे आहे हे एक मीडियम मधलं आहे. ते एक अचीव करण्याचं टार्गेट असतं. मला पुण्यातली सुंदर बायको मिळावी, गोल असू शकतं एखाद्याचं, हो की नाही. तर ते एका टप्प्यानंतर येणार आहे. त्याला वेळ काळ ठराविक जावा लागतो, आणि तो ठराविक वेळ काळ गेल्यानंतर ते आपल्याला मिळत असतं. त्यामुळे आपण त्याला ती वेळ दिली पाहिजे आणि त्याच्या अनुषंगाने प्रयत्न केला पाहिजे. मग तिसरं जे आहे एम. मग आता तुझं 10वी-12वीचं जे वर्ष आहे, 11वी-12वीचं जे वर्ष आहे, आता तुझ्या गोलला आणि ड्रीमला खऱ्या अर्थाने काहीच महत्व नाहीये. आता तू एम वरती कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. आता तू फोकस केला पाहिजे तुझ्या एम वरती. कारण ते एम काय असलं पाहिजे, की मला या विषयात 98%, 99%, 100%, किंवा जे काही शासनाने आपल्याला 10वी-12वी मध्ये तुमची 12वी नंतर ज्या फील्ड मध्ये तुला जायचंय, म्हणजे तुला ज्या गोल मध्ये एंट्री करायची, तुझ्या ज्या ड्रीम मध्ये तुला एंट्री करायची, त्या एंट्री करण्यासाठी तुला काहीतरी एक बॅरियर क्रॉस करायचा आहे ना. मार्कांचा असेल किंवा अन्य गोष्टींचा असेल. तो तुझा शॉर्ट टर्म एम झाला. त्यामुळे तू एम वरती फोकस कर. बाकी कुठल्याही गोष्टींचा आता विचार करू नको. विद्यार्थी आहेस तर विद्यार्थी दशेत राहा. त्यामुळे मी तुला म्हटलं तसं बायको पासूनची सगळ्या बाकीच्या गोष्टी या आपल्या गोल मध्ये आणि ड्रीम मध्ये येतात. त्या आता आपल्या एम मध्ये येऊ शकत नाहीत. आणि तुझं 11वी-12वीचं वर्ष म्हणजे एम वरती फोकस करण्याचं वर्ष आहे. त्यामुळे जगाला जग गेलं खड्ड्यात, हा सिद्धांत तू आता वापरला पाहिजे. आणि कोरोना आहे ते सगळंच तू विसरून गेलं पाहिजे. तुला मिळालेल्या या वेळेचा एक संधी म्हणून तो उपयोग केला पाहिजे. आणि जेवढी 10वी नंतरची 11वी आणि 12वीची जेवढी रिलेटेड पुस्तकं, जेवढे रिलेटेड ऑनलाईन सेशन, जेवढे रिलेटेड मार्क वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी जेवढे रिलेटेड सेशन्स असतील, ते सगळे तू वापरून तुझं नॉलेज कसं वाढेल एवढं शॉर्ट टर्म एम करून तू अत्यंत फोकस लाईफने राहिलं पाहिजेस. ते केलं की तुझं एम अचीव होणार आहे. एम जर आपलं गोलच्या जवळचं असेल तर मग कालांतराने तुझं गोल पण अचीव होईल. आणि एम आणि गोल अचीव केलं की ड्रीम अचीव करायला फार वेळ लागत नाही. आलं लक्षात आशिष? ओके, थँक्यू व्हेरी मच. पुढचा काही प्रश्न असेल कोणाचा तर बघूयात आपण. हा, अजून कोणाला प्रश्न विचारायचा आहे का? हा, गौरव देवकर. गौरव देवकर म्हणतायत की नाडी तज्ञ याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. फार सुंदर प्रश्न आहे. तर या संदर्भातला माझा एक व्हिडिओ आहे, त्याची मी लिंक तुषार सरांना सेंड करतो. ती लिंक तुम्ही सगळेजण पहा. म्हणजे नाडी हा विषय अत्यंत कमी शब्दात मी त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. तरी एका मिनिटामध्ये इथं तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो की ज्या पद्धतीने सा रे ग म प ध नि सा असं एखादी बासरी किंवा एखादी वीणा वाजवल्यानंतर त्याच्यातनं ते स्वर उमटत असतात, हो की नाही. त्याच पद्धतीने आपल्या शरीरावरती इथे एक हात तुम्ही स्वतः ठेवून बघितला तरी तुमच्या लक्षात येईल की तिथे एक धक 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 करणारी नाडी ही वहन होत असते. त्याच्यातून रक्त वाहत असतं. आणि त्या स्पंदनांमधून, कारण ती एक स्पंदन आहेत ना हृदयातून आलेली, त्या स्पंदनांवरून आपल्या शरीराचे कित्येक आजार हे क्वांटम फिजिक्स नुसार रिफ्लेक्ट होत असतात. इट्स अ क्वांटम फिजिक्स. त्यामुळे प्रत्येक डिसीजचा, प्रत्येक अवयवाचा, प्रत्येक आपल्या
ठोक्यांचा क्वांटम वेगळा आहे. तो क्वांटम माधुरी दीक्षितला पण सापडला होता, तो क्वांटम अनिल कपूरला पण सापडला होता. म्हणून तर ती धक्क धक्क करने लगा मेरा जियारा, काय ते वरणे लगा गाणं ऐकलं असेल तुम्ही. म्हणजे बघा, काही ठराविक व्यक्ती जवळ आल्या की तो क्वांटम हलतो आपला आणि धकधक व्हायला लागतं, नाडीची गती वाढते, श्वासाचे ठोके वाढतात. आणि हे तर तुम्हाला कळतं. मग जसं हे एवढं सिंपल कळतंय आपल्याला, तसंच यथा वीणा सर्व रागान प्रजायते तथा नाडी सर्व रोगान प्रजायते. म्हणजे वीणेची तार छेडल्यानंतर जसं सारे गम पद निसा असे 7 स्वर निर्माण होतात आणि त्या स्वरांचा जाणकार त्या स्वरांना ओळखू शकतो की हा सा आहे, हा रे, हा ग आहे, हा म आहे. त्या पद्धतीने नाडीची तार छेडल्यानंतर नाडीतज्ञ किंवा नाडीतला जाणकार त्या सप्तस्वरांना, त्या नाडीत उत्पन्न होणाऱ्या स्पंदनांना, क्वांटमला ओळखू शकत असतो. त्यामुळे ही दोन्हीही, जसं संगीत शास्त्र आहे तसं नाडी हे एक शास्त्र आहे. मी ती लिंक पाठवेलच, त्याच्यावरती तुम्हाला याबद्दल थोडी अजून माहिती मिळेल. पण मला वाटतं आत्तापुरती एवढी माहिती तुम्हाला पुरेशी झाली की नाडीशास्त्र हे संगीत शास्त्रासारखं शास्त्र आहे आणि आपण ते शिकून त्याच्यामध्ये तज्ज्ञ बनू शकतो. धन्यवाद सर. पुढचा सध्याच्या प्रश्न काळात इम्युनिटी वाढवण्यासाठी कोणते आयुर्वेदिक काढे घेणे आवश्यक आहे का, आणि असेल तर कोणते? फार चांगला प्रश्न आहे हा. पण रोग प्रतिकारक शक्ती आता वाढवण्यासाठी, आताचा जो आजार आहे हा कोरोना आजार, हा रेस्पिरेटरी डिसीज आहे. म्हणजे आपलं फुफ्फुस आणि त्याच्याशी संलग्न असा आजार आहे. त्यामुळं या आजारामध्ये आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कफाच्या गोष्टी, कफवर्धक पदार्थ आपण टाळले पाहिजेत. आईस्क्रीम, श्रीखंड, गुलाबजाम किंवा थंड पदार्थ, फ्रीज मधले पदार्थ, अशा सगळ्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. आणि त्याच्या विपरीत म्हणजे मसाल्यातले पदार्थ, उष्ण पदार्थ, दालचिनी, सुंठ, तुळस, गुळवेल यांचा जो गव्हर्नमेंटने सांगितलेला आयुष काढा आहे, सकाळ संध्याकाळ आपण जसा चहा करतो तशा पद्धतीनेच एक एक चमचा घेऊन सकाळ संध्याकाळ आपण चहा करून याचा पिला पाहिजे. पित्ताचा त्रास होत असेल तर त्याच्यात थोडंसं गुळ किंवा साखर टाकून त्याला थोडंसं गोड करून आपण घेतला पाहिजे. अशा पद्धतीचा जर काढा आपण रोज घेतला, आपल्या मसाल्याच्या डब्यात तुम्ही गुगल करून बघा, तुम्ही सगळे ज्ञानी लोक आहात, कॉम्प्युटरचे जाणते लोक आहात. तुळस अँटीव्हायरल आहे, लसूण अँटीव्हायरल आहे, दालचिनी अँटीव्हायरल आहे, वेलची अँटीव्हायरल आहे, सुंठ अँटीव्हायरल आहे. तर ही वेल नोन अँटीव्हायरल ड्रग्ज जर आपण घेत राहिलो मसाल्याच्या माध्यमातून, चहाच्या काढ्याच्या माध्यमातून, तर एक अँटीव्हायरल इम्युनिटी आपल्या बॉडीमध्ये फार चांगल्या पद्धतीने तयार होते आणि आपण अशा श्वसन संस्थेच्या आजारांना आपल्यापासून दूर ठेवू शकतो. ओके, अजून कोणाला काही प्रश्न? अजून कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे का? मला स्वराज्य कॉन्फिडन्स वाढायला साठी काय करायचं? स्वराज यांचा प्रश्न आहे की कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी काय करायचं. फार सुंदर प्रश्न आहे. आता 2 गोष्टीने कॉन्फिडन्स वाढवू शकतो. म्हणजे आयुर्वेदामध्ये आदरणीय सुश्रुताचार्यांनी 3 प्रकारच्या प्रकृती वर्णन केलेल्या आहेत. पहिली प्रकृती म्हणजे सात्विक प्रकृती असं आपण म्हणूयात. तर या प्रकृतीची लोक ही जन्मतःच कॉन्फिडंट असतात. तुम्ही पण बघितलं असेल, वेगवेगळे मित्र असतात तुमचे, त्याला काही येत नसलं तरी तो लय कॉन्फिडंट असतो, तो एकदम भन्नाट असतो. परीक्षेत सुद्धा उत्तर देण्याची त्याची पद्धत. कॉन्फिडन्सचा आणि ज्ञानाचा तत्वतः संबंध नाहीये. ओके, त्यामुळे काही लोक असे असतात की ती उपजतच कॉन्फिडंट असतात आणि ते काही झालं, जुगाडू वृत्ती म्हणतो ना आपण, त्यांच्यामध्ये ते स्किल असतं आणि त्या स्किलच्या आधारे ते अपयशावरती सुद्धा मात करतात, ते ज्ञानावरती अज्ञानावरती पण मात करतात, अन्य गोष्टींवरती पण मात करतात, कारण प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन त्यांच्याकडे असतं. ही झाली एक प्रकृती, एक प्रवृत्ती. दुसरी प्रवृत्ती अशी असते की जी लोक हुशार असतात, ज्ञानी असतात, पण कॉन्फिडन्स थोडा लूज असतो. तो एखाद्याने सांगितलं, एखाद्याने मदत केली, एखाद्याने त्यांना कॉन्फिडन्स बुस्टअप केला तर त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. याचं सुंदर उदाहरण तुम्ही रामायणात बघितलं असेल. हनुमानाला ज्यावेळी ते समुद्र उल्लंघन करायचा होता त्यावेळी त्याचा कॉन्फिडन्स लो झाला होता आणि त्याला असं वाटतच नव्हतं की मी उडू शकतो आणि समुद्राच्या पलीकडे जाऊ शकतो. तर त्यावेळी जांबुवंताने त्याला खूप खूप मोटिवेशनल स्पीकिंग दिलं. जांबुवंत इज द फर्स्ट मोटिवेशनल स्पीकर
असं आपण म्हणूयात. आणि त्याने एवढं सुंदर मोटिवेशन केलं, त्याला सगळ्या जुन्या त्याच्या शक्तींचा ज्ञात करून दिल्या आणि तू हे करू शकतोस हा कॉन्फिडन्स हनुमानामध्ये भरला. त्यावेळी हनुमानाने काय केली, समुद्र उल्लंघन केला, तो लंकेमध्ये जाऊ शकला. आणि तिसरी प्रवृत्ती एक अशी असते की त्यांना तुम्ही काहीही करा, त्यांना तुम्ही यांना इनबिल्ट पण कॉन्फिडन्स नसतो, त्यांचा मित्रावरती विश्वास नसतो. समजा माझ्यासारखा एखादा व्यक्ती त्याचा कॉन्फिडन्स बिल्टअप करण्यासाठी पोट तिडकीने काय माहिती सांगतोय तर त्याच्याकडे त्यांचं लक्ष नसतं आणि त्यांना असं वाटत असतं की माझ्या आयुष्यात काही होऊच शकत नाही आणि ते रडतच बसतात आणि ते आहे तिथेच राहतात. तर त्यांचं काहीच होऊ शकत नाही. आणि ही सृष्टी आहे. आयुर्वेद फार क्रिस्टल क्लिअर आपली मतं मांडत असतो. त्यामुळे तुम्ही ह्या 3 पैकी कुठे आहात हे बघायला सुरुवात करा. आणि तुम्ही जर मधल्या स्थानात असाल की एखाद्या सद्व्यक्तीने, सद्गृहस्थाने, जांबुवंतासारख्या एखाद्या व्यक्तीने, माझ्यासारख्या एखाद्या छोट्याशा व्यक्तीने किंवा तुषार रंजनकर सरांसारख्या एखाद्या गुरुने तुम्हाला थोडंसं मोटिवेशन दिलं, थोडासा प्लॅटफॉर्म निर्माण केला आणि त्यामुळे जर तुमचा कॉन्फिडन्स डेव्हलप होत असेल तर तुम्ही अशा व्यक्तींच्या, अशा लोकांच्या, अशा वायफाय झोनच्या आपण सतत संपर्कात राहिलं पाहिजे. तोपर्यंत संपर्कात राहिलं पाहिजे जोपर्यंत आपलं रूपांतर कॉन्फिडंट पर्सनॅलिटीमध्ये होत नाहीये. म्हणजे तुम्ही जाणते लोक आहात, एखाद्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला क्रॉस करेपर्यंतच त्या रॉकेटला आपल्याला इंधन पोचवावं लागतं. एकदा त्या रॉकेटने ग्रॅव्हिटेशनल फोर्स क्रॉस करून तो याच्यामध्ये गेला, उपग्रहामध्ये गेला की तो स्वतःच्या फ्युएलने, ॲटो फ्युएलने तो तिथे गोल गोल फिरू लागतो. मग त्याला नंतर कुठल्याही इंधनाची गरज नाहीये. तसंच आपलं आयुष्य मित्रांनो, आपल्यामध्ये जोपर्यंत कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत कॉन्फिडंट लोकांबरोबर, कॉन्फिडंट व्यक्तींबरोबर, कॉन्फिडंट वायफाय झोन मध्ये सुंदर पुस्तकं वाचणं, सुंदर लोकांना भेटणं, सुंदर विचार ऐकणं, या गोष्टी करत राहा. आणि मग एकदा तुम्ही स्वयंप्रेरित झाला, स्वयंप्रकाशित तू तारा, अशा पद्धतीने तू एकदा स्वयंप्रकाशित झाला की नंतर तू इतरांना हे लेक्चर्स देत राहशील आणि इतरांना कॉन्फिडन्स देत राहशील. त्यानंतर तुला वैयक्तिक कॉन्फिडंट मिळवण्याची गरज भासत नाही. मला वाटतंय तुझ्या उत्तरात प्रश्नाचं समाधान झालं असेल मित्रा. स्वराज, एकदा काही उपप्रश्न असेल तरी तू विचारू शकतो. अजून इथे 2-3 छोटे प्रश्न आहेत. रात्री झोप लवकर येत नाही, 12 ते 1 आधी झोप लागतच नाही, तर काय करावं? फार सोपं उत्तर आहे. माझ्या सगळ्या पेशंटला मी सांगत असतो, 12 ते 1 असं लिहिलंय की नाही तुम्ही, मग 1च्या ऐवजी उद्या काय करायचं, 12:30ला झोपायचं, सगळं बंद करायचं, टीव्ही, मोबाईल, हे ते. झोप येऊ न येऊ 12:30ला झोपायचं म्हणजे झोपायचंच. परवा काय करायचं, 12:20 झोपायचं. तेरवा काय करायचं, 12:10 झोपायचं. त्याच्यानंतर 12ला झोपायचं, नंतर 11:40, मग 11:30ला, मग 11ला, मग 10ला, असं जोपर्यंत 9 पर्यंत घड्याळ येत नाही तोपर्यंत, मॅक्झिमम 9 ते 10च्या आत. आताच्या काळात त्याच्यापेक्षा खाली येणं शक्य नसलं तरी 9 ते 10 पर्यंत तुम्ही झोपलं पाहिजे. आणि तुमची कामं, आईकडून पाणी आण रे बाळा, तुमची कामं सकाळी उठून तुम्ही केली पाहिजेत. इलायचीच्या सेवनाने बॉडीवर साईड इफेक्ट होतात का? वेलचीच्या सेवनाने बॉडीवर साईड इफेक्ट होतात का? येस, होणारच ना. ज्या गोष्टीला इफेक्ट आहे तिला साईड इफेक्ट असणारच ना. एव्हरीथिंग बियॉन्ड द लिमिट इज पॉयझन, आपण शिकलो ना. त्यामुळे 1 किंवा 2 वेलचीचे पाकळ्या तुम्ही खाल्ल्यात तर काहीच अडचण नाहीये, त्याने काही साईड इफेक्ट होणार नाहीये. पण तुम्ही ते जास्त प्रमाणात घेतलं तर त्याचा नक्कीच साईड इफेक्ट होणार आहे. पित्त पण आपल्या शरीरातलं वाढू शकतं, तोंड पण येऊ शकतं. ओके, रात्री लवकर झोपावं कसं, याचं मला वाटतं मी एक उत्तम उत्तर तुम्हाला दिलेलं आहे. लवकरात लवकर, थँक्यू बेटा. तर लवकरात लवकर तुम्हाला जेव्हा फोन, टेलिफोन, लाईट्स लवकर ऑफ करून रोज 10 मिनिट फक्त लवकर झोपण्याचा प्रयत्न करा, आपोआप तुम्हाला लवकर झोप यायला सुरुवात होईल. रनिंग करताना मास्क आवश्यक आहे का? आशिष, फार सुंदर प्रश्न विचारलेला आहे. रनिंग करताना मास्क बिलकुल घालू नये, त्याच्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा आपल्या शरीराला कमी होतो. ओला मास्क वापरू नका, रनिंग करताना मास्क घालू नका. आणि स्वच्छ मोकळ्या हवेमध्ये तुम्ही रनिंग करायला जा, म्हणजे अन्य इन्फेक्शनचा धोका राहणार नाही. व्यायाम करताना लगेच पाणी पिणे आवश्यक आहे का? फार चांगला प्रश्न आहे. पाणी कसं प्यावं याचे काही लेख मी आपल्या ग्रुपवरती पाठवतो, सर तुम्हाला ऐकायला देतीलच.
पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर, व्यायाम करताना लगेच पाणी पिऊ नये. आपल्याकडे पूर्वी बघा खेळून वगैरे आल्यानंतर आजी थोडा वेळ बसायला सांगायची आणि नंतर पाणी प्यायला द्यायची. तर तसंच झालं पाहिजे. एखादी काच कशी असते, कंदिलाची काच असते बघा, खूप गरम झाली आणि त्याच्यावरती तुम्ही पाण्याचे शिंतोडे टाकले की ती लगेच तडकते, फुटते. तसंच आपल्या शरीरातल्या, मेंदूतल्या, हृदयातल्या, नाकाच्या घोळण्यातल्या अशा रक्तवाहिन्या त्याने फुटू शकतात आणि घोळणा जसा फुटतो तसं होऊ शकतं. पण आजकाल लोक फारच हेवी एक्झरसाइज करतात, डिहायड्रेट झालेले असतात आणि त्यामुळे जिम इन्स्ट्रक्टर त्यांना पाणी पिण्याचा सल्ला देतात. तर आपली बॉडी एवढी डिहायड्रेट पण होऊ देऊ नका की आपल्याला आता पुढच्या 5 मिनिटात पाणी नाही पिलो तर आपण हायपोव्हॉल्युमिक शॉक मध्ये जाऊन चक्कर येऊन पडू. एवढं डिहायड्रेट होऊनच कशाला देता ना. अर्धशक्ती व्यायाम ग्रंथात करायला सांगितलेला आहे. तर तुमच्या कपाळाला घाम येईल, काखेत घाम येईल, श्वासाची गती वाढेल. एवढा व्यायाम केला की थोडा वेळ थांबा, परत पुढचा व्यायाम तुम्ही हवं तर करू शकता. पुढचा प्रश्न आहे, मानसिक आरोग्य कसे राखावे. वैदेही आपण फार सुंदर प्रश्न विचारलेला आहे. मानसिक आरोग्य राखण्याचं सगळ्यात सोपं उत्तर मी दिलेलं आहे, जग गेलं खड्ड्यात. एवढा एकच सिद्धांत वापरा. जगाचा विचार करू नका, स्वतःचा विचार करा. आयुष्य फार सुंदर आहे, आधी स्वतःसाठी जगा. तुम्हाला जर तुमच्या सोबत 10 मिनिट, अर्धा तास, 1 तास सुंदर वाटत नसेल तर तुमच्या सोबत इतरांना काय सुंदर वाटणार आहे, हो की नाही. त्यामुळे आपल्याला आधी आपल्या बरोबर भारी वाटलं पाहिजे, हॅप्पी वाटलं पाहिजे, मस्त वाटलं पाहिजे. अशा पद्धतीने आधी आपली मनाची धाटणी आपण तयार केली पाहिजे. म्हणून आपण सुंदर वाचन करणं, सुंदर विचार करणं, सुंदर गोष्टींच्या संपर्कात राहणं आणि आपल्या मनाची एक ताकद वाढवणं हे फार महत्वाचं आहे. या गोष्टी केल्या तरच मानसिक आरोग्य वाढतं. मानसिक आरोग्य ही आतून बाहेर जाणारी गोष्ट आहे, बाहेरून आत येणारी गोष्ट नाहीये. त्यामुळे आतून बाहेर बाहेर जाणाऱ्या जेवढ्या गोष्टी असतात, सुख दुःख, इच्छा द्वेष, प्रयत्न, धर्म अधर्म, या सगळ्या गोष्टी आतून बाहेर जातात. त्यामुळे आतून बाहेर जाणाऱ्या गोष्टींना आपणच प्रयत्न आतून केला पाहिजे ना. बाहेरून प्रयत्न करून मानसिक आरोग्य वाढू शकत नाही. त्यामुळे आपण आतून प्रयत्न केला पाहिजे. ओके. श्रुतिका, छान प्रश्न आहे. हाऊ कॅन स्टॉप स्ट्रेस अँड फ्रस्ट्रेशन्स. ओके डिअर श्रुतिका, व्हॉट इज द स्ट्रेस? स्ट्रेस इज द गॅप बिटवीन एक्सपेक्टेशन्स अँड रियालिटी. आपलं काहीतरी एक्सपेक्टेशन असतं आणि रियालिटी फार वेगळी असते. उदाहरणार्थ 90% मिळावेत हे माझं एक्सपेक्टेशन असेल आणि मला 70%च मिळत असतील तर ही रियालिटी असेल, तर या दोघांमधला गॅप हे स्ट्रेस वाढवतं किंवा आपलं फ्रस्ट्रेशन वाढवतं, आपल्याला फेल्युअरची भावना निर्माण करून देतं. तसंच एखाद्या व्यक्तीने मी त्या व्यक्तीसाठी एवढं काय करते आणि त्या व्यक्तीने पण माझ्याशी असंच छान वागलं पाहिजे, हे सुद्धा काय झालं, आपलं त्या व्यक्तीबद्दलचं एक्सपेक्टेशन की मी त्याच्याशी एवढं छान वागतोय तर त्याने माझ्याशी छान वागलं पाहिजे, आणि रियालिटीत तो आपल्याशी तेवढं छान वागत नसेल तर ती झाली रियालिटी. आणि मग या दोघातला गॅप जेवढा वाढणार तेवढा आपला स्ट्रेस वाढणार, तेवढा आपलं फ्रस्ट्रेशन वाढणार. हे आपल्या आई वडिलांबरोबर होऊ शकतं, भावा बहिणी बरोबर होऊ शकतं, मित्र मैत्रिणी बरोबर होऊ शकतं, नवरा बायकोंमध्ये होऊ शकतं किंवा कोणामध्येही. सिंपल इक्वेशन, तुम्ही सगळी कॉम्प्युटरची तज्ञ लोक आहात, तुम्हाला इक्वेशनची भाषा लवकर कळत असेल. त्यामुळे स्ट्रेस इज द गॅप बिटवीन एक्सपेक्टेशन्स मायनस रियालिटी. एक्सपेक्टेशन्स आणि रियालिटीतला तो गॅप आहे. मग एक्स आणि वाय ऍक्सिस वरती एक्सपेक्टेशन्स आणि तुमच्या रियालिटीज प्लॉट करा आणि त्या प्लॉट केल्यानंतर त्या साधण्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीचा एक कर्व ड्रॉ करावा लागेल याचा विचार तुमचा तुम्हीच करायचा आहे. आणि तो विचार करून तुम्ही काय करायचंय, लेक्स एक्सपेक्टेशन्स आणि हार्ड वर्क करायचंय. आपल्याला जसं कृष्णाने भगवद्गीतेत सांगितलं, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तुम्ही तुमचे प्रयत्न चांगले करा. आलं लक्षामध्ये? तुम्ही तुमचे प्रयत्न प्रामाणिक करा, तुमचं काम चांगलं करा. तुम्ही भरभरून अभ्यास करा, मनापासून अभ्यास करा. मग 80% पडोत, 90% पडोत, नाही तर 99% पडोत. एक्सपेक्टेशन्सच्या बियॉन्ड तुम्ही अभ्यास करा. तुम्हाला एक्सपेक्टेशन्स असतात चंद्रावरती जाण्याचे, पण रियालिटीमध्ये सकाळी 5 वाजता उठून 2 मिनिट योगासन करून आपल्या छातीची जी काय म्हणूयात फिजिकल हेल्थ आहे ती वाढवायचीच नसते. मग आपण आपोआपच त्या टेस्ट मधून रिजेक्ट होणार आहे ना. आपल्याला कोणीही त्या चांद्रयानामध्ये बसवणार नाहीये. तुमच्या हृदयाची, तुमच्या लंग्सची कॅपॅसिटी नाही म्हणून आपल्याला ते बाहेर काढणार. म्हणजे आपल्याला जर चंद्रावर जाण्याचं एक्सपेक्टेशन असेल तर रियालिटीमध्ये आपण तेवढं हार्डवर्क केलं पाहिजे. तो गॅप आपण भरून काढला पाहिजे एक्सपेक्टेशन्स मधला आणि रियालिटी मधला. जेवढा गॅप कमी तेवढा स्ट्रेस कमी. आणि जाता जाता एक छोटी गंमत पण सांगतो, एवढा काय स्ट्रेस घ्यायचा या गोष्टीचा. एक छोटीशी गोष्ट सांगतो, एक सिद्धांत सांगतो.
आपली श्वासाची गती ना काही झालं तरी हलू द्यायची नाही. ज्याला जास्त स्ट्रेस असतो ना त्याची श्वासाची गती बघा अशी अशी खाली खाली जाते, म्हणजे त्याचा श्वास फार मोठा मोठा चालत असतो. आणि ज्याला स्ट्रेस नसतो ना त्याचा श्वास फार कमी चालत असतो. मग एक साधं सोपं आयुष्यामध्ये तुम्ही इक्वेशन लक्षात ठेवा. आयुष्यात काहीही झालं तरी आपली श्वासाची गती हलवू द्यायची नाही. एवढा एक नियम जरी तुम्ही पाळलात तरी तुम्हाला जगात कुठलंही फ्रस्ट्रेशन त्रास देऊ शकणार नाही आणि कुठल्याही स्ट्रेसमुळे तुम्ही डिस्टर्ब होणार नाही. फक्त इक्वेशन काय लक्षात ठेवायचं, आपली श्वासाची गती हलता कामा नये. इंटरव्ह्यूला जाताना, एखाद्या व्यक्तीबरोबर बोलताना, अभ्यास करताना, परीक्षा देताना, हार्डवेअर सॉफ्टवेअर कुठलंही काम करताना आपली श्वासाची गती हलू द्यायची नाही. श्वासाची गती हलत असेल तर समजायचं काहीतरी आपलं काय होतंय, चुकतंय. ओके श्रुतिका, आय थिंक यू आर हॅपी विथ माय आन्सर. इफ नॉट प्लीज टेक्स्ट मी अगेन. ओके. हर्षदा, कडुलिंबाचा पाला सकाळी खाल्ला तर चालेल का? कडुलिंब रोज खाण्याची गोष्ट नाहीये, त्यामुळे शक्यतो कडुलिंबाचा पाला सकाळी खाऊ नये. कडुलिंब हे आहार्य द्रव्य आहे का औषधी द्रव्य आहे? बट ऑब्विसली औषधी द्रव्य आहे, ते आहार्य द्रव्य नाहीये. त्यामुळे त्याला आहारासारखं रोज सेवन करण्यात काहीच अर्थ नाहीये. आणि जर ते औषध आहे तर औषध आपल्या मनाने घेण्यापेक्षा आपण डॉक्टरांच्या मनाने घेऊ ना. आमच्यासारख्या कित्येक लोकांनी त्यांच्या अख्खी जवानी, अख्खं आयुष्य, निम्म आयुष्य डॉक्टरकी बनवण्यात घालवलेलं आहे. आम्हाला जर सॉफ्टवेअर मधला एखादा प्रॉब्लेम असेल तर आम्ही तुम्हाला येऊन विचारतोच की नाही. तसं उगीच एकमेकाच्या बिझनेसमध्ये कशाला बरं अडचण करा, हो की नाही. डॉक्टरचं काम डॉक्टरला करू द्या, कॉम्प्युटरवाल्याचं काम कॉम्प्युटरवाल्याला करू द्या. असे जर आपण छोटे छोटे नियम आयुष्यामध्ये पाळले तर सगळ्यांचंच आयुष्य फार सुंदर आणि भारी होतं. आपल्याला काय झालं आजकाल सगळंच घरगुती करायचं असतं, त्यामुळे पण आजार वाढतात. तर एका वाक्यात उत्तर म्हणजे हर्षदा, कडुलिंबाचा पाला रोज सकाळी खाऊ नये, त्याने नसलेले आजार पण होऊ शकतात. एनिवे, मला वाटतंय 1 तास झालेला आहे आपल्या चर्चा सत्रालाही. अच्छा, अजून बरेच प्रश्न आहेत का खाली? नाही. येस, प्रश्नही संपलेले आहेत. कोणाला एखादा प्रश्न असेल तर विचारू शकता किंवा रंजनकर एक सर दोन तीन आपण प्रश्न आहेत खाली. नाही, दोन आज्ञा तीन देऊ प्रश्न शकता. खाली दिसत आहेत मला. सानिया मुमीनचा प्रश्न आहे. अं, आपण कॉन्फिडेंट आहे की नाही कसे ओळखायचे? आपण सादिक, आपण कॉन्फिडंट आहे की नाही हे कसं ओळखायचं? फार सुंदर प्रश्न आहे. आपल्याला जर प्रत्येक काम करायला दुसऱ्याची मदत लागत असेल, सकाळी उठायला सुद्धा आई मला सकाळी उठव, इथून जर सुरुवात होत असेल, स्वतःहून उठावं वाटत नसेल, स्वतःहून काय करावं वाटत नसेल, प्रत्येक गोष्ट आपली दुसऱ्यावरती डिपेंड असेल तर समजायचं आपण कॉन्फिडंट नाही आहोत. आणि हीच प्रत्येक गोष्ट कोणी उठवायला नाही आलं, अलार्म नसेल, मोबाईल नसेल, घड्याळ नसेल, तरी सुद्धा आपण सकाळी वेळेत उठू शकत असू. कोणी सांगायची गरज नाहीये अभ्यास कर, तरी आपण अभ्यास करत असू. कोणी सांगायची गरज नाहीये छान वाग, चांगलं वाग, तरी आपण चांगलं वागत असू, छान वागत असू. कोणी सांगायची गरज नाहीये इतरांचा आदर करा, मोठ्यांचा आदर करा, तरी आपण इतरांचा आदर करत असू, मोठ्यांचा आदर करत असू. कोणी सांगत नाहीये की चॅलेंजेस घ्या, तरी आपण चॅलेंजेस घेत असू. तर समजून घ्या की आपण कॉन्फिडंट आहोत. नॉलेज असेल तर आपण कॉन्फिडंट असतो, अज्ञानी असेल तरी आपण कॉन्फिडंट असतो. पण अज्ञानी लोकांचा कॉन्फिडन्स हा ऍट द एंड खड्ड्यात जात असतो, तिथं सक्सेस मिळत नाही. नॉलेज विथ कॉन्फिडन्स गिव्स द सक्सेस. त्यामुळे आपल्याला कॉन्फिडंट राहायचंच आहे, पण सोबत नॉलेज घेऊन राहायचंय. आणि कॉन्फिडंट कसं ओळखायचं, मी फार सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं की अगर तुमच्या प्रश्नाची उत्तरं तुमच्याकडेच आहेत, ती शोधण्यासाठी इतरांकडे जावं लागत नसेल, तर समजायचं की तुम्ही कॉन्फिडंट आहात. पिंपलवर घरगुती उपाय काय? हर्षदा, वरती कोणी प्रश्न विचारला होता? हर्षदानीच की, कडुलिंबाचा पाला सकाळी घेऊ का, आहे की नाही. आणि आता पिंपलवर घरगुती उपाय काय? हर्षदा, आत्ताच आपलं काय ठरलं की डॉक्टरांना डॉक्टरांचं काम करू द्यावं. एवढ्या सहज घरगुती जर पिंपल जात असती तर या जगामध्ये कोणालाच पिंपल राहिले नसते ना. तर काही पिंपल घरगुती जाऊ शकतात. कोणते? रात्रीच्या जागरणामुळे आलेले, पाळीच्या तक्रारींमुळे आलेले, पित्त वाढल्यामुळे आलेले पिंपल्स तू घरच्या घरी घालवू शकते. पण आता ते वाढून जर त्याच्यातून रक्तदृष्टी झालेली असेल, त्याला ट्रीटमेंटची गरज असेल, तर तू जवळच्या कोणत्याही डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेऊन औषधं सुरू केली पाहिजेत. ओके, थँक्यू हर्षदा. शिवाजी यांनी विचारले, केस खूप विरळ आहेत, वाढ होत नाही, त्यासाठी उपाय काय करावे? फार सुंदर प्रश्न आहे. आपलं तर केश आयुर्वेद ही स्पेशालिटी केंद्रच आहे, 108 शाखा आहेत आपल्या.
सगळ्यात पहिलं शिरश्रवण पादेषु तम विशेषेण शीलयेत, म्हणजे डोक्याला, कानाला, हातापायांच्या तळव्यांना रोज 4-4 थेंब तेल हे न चुकता न विसरता आपण लावलं पाहिजे. असं आपण लावत राहिलो तर आपल्या केसांचं आरोग्य सुंदर राहतं, उत्तम राहतं आणि केसांची वाढ व्हायला मदत होते. त्याचबरोबर उन्हामध्ये बसलं पाहिजे आणि खोबरं, खारीक, गूळ, त्याच्यानंतर खजूर या गोष्टीचा एक छोटासा लाडू बनवून रोज सकाळी खाल्ला पाहिजे. तो खाल्ला की आपल्या केसांना बळ मिळतं आणि आपले केस गळणं हे थांबतं. ओके, पुढचा प्रश्न आहे, गुळवेलचा काढा काही दिवसांपासून घेत आहे तर किती दिवस घेऊन बंद केला पाहिजे? फार चांगला प्रश्न आहे. साधारण 1 महिना किंवा मॅक्झिमम 2 महिने तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर गुळवेलीचा काढा तुम्ही घेणं बंद केलं तरी चालणार आहे, काही अडचण नाही. ओके, खूप छान. थँक्यू. सर गौरव, प्रतीक तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन केलं सर. तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. तुम्ही सुंदर प्रश्न विचारले म्हणून मी सुंदर मार्गदर्शन करू शकलो. ओके, थँक्यू सर. मला वाटतं सगळे प्रश्नही हो, संपलेत आणि वेळही पहिले संपलेली आहे आपली. मलाही पुढचं एक वेळ ऑनलाईन संपलेली सेशन आहे. आहे, त्यामुळे आपण इथे थांबूयात सर. मी निश्चित थांबत. फक्त अगदी शेवटचा प्रश्न जातो आता. म्हणजे विद्यार्थी आता सध्या स्ट्रेस बद्दल सांगितलं छान पद्धतीनं, पण आता रिझल्ट येतोय 12वीच्या मुलांचा. आवाज फारच कमी येतोय सर. ऐका मॅम, आता 10वी आणि 12वीच्या मुलांचे रिझल्ट येत आहेत. रिझल्टचे दिवस जवळ येत चाललेत. तर हो त्या दृष्टिकोनातून बऱ्याच वेळा मुलांच्या मनामध्ये खूप स्ट्रेस असतो. मी मगाशी तुम्ही जे सांगितलं की हो एक्सपेक्टेशन्स हो हो आणि रियालिटी, हो. तर यामध्ये आता रिझल्टला सामोरे जाताना हा, आणि आलेला रिझल्टचा ऍक्सेप्टन्स, बरोबर. हा मुलांनी कसा राखला पाहिजे? कारण बऱ्याच वेळा रिझल्टला खूप घाबरतात मुलं नक्की आणि नक्की. अनेक बाबतीमध्ये अशी काही गोष्टी ऐकायला मिळतं की मार्क कमी पडल्यामुळे त्या मुलांनी असं केलं तसं केलं. हो हो हो. तर त्याबद्दल थोडक्यात अगदी शेवटचा आणि मग आपण थांबूयात. मला माहिती वेळ झालेला आहे, तुमचं पुढचं सेशन आहे. नक्की नक्की सर. इसका मुझे स्वीकार है, सरश्रींचं जे एक सुंदर वाक्य आहे की कोणतीही गोष्ट पहिल्यांदा ऍक्सेप्ट करायला आपण स्वीकार केला पाहिजे. आता जो तुमचा रिझल्ट काय जो आलेला आहे किंवा जो येणार आहे तो तुम्ही आता 10वी पर्यंत किंवा 10वी मध्ये केलेल्या कष्टाचं हे फळ असणार आहे. त्यामुळे एव्हरीथिंग इज काउंटेड हा आयुष्यातला एक नियम लक्षातच ठेवा तुम्ही. तो मार्क झुकेरबर्ग जर तुमचा फेसबुक वरचा प्रत्येक लाईक काउंट करत असेल तर तो देव वरती बसून तुमच्या प्रत्येक कृतीचं काउंटिंग करत नसेल का? त्यामुळे तो नक्कीच काउंटिंग करतो आणि तुम्हाला तेवढंच मिळतं जेवढं तुम्हाला मिळणं गरजेचं आहे. यशशास्त्राचा सुद्धा साधा नियम आपण ऐकला असेल, आपल्याला आतापर्यंत तेच मिळू शकतं जे आपण आतापर्यंत केलेलं आहे. आजपर्यंत न मिळवलेलं मिळवण्यासाठी आपल्याला आजपर्यंत न केलेलं करावं लागणार आहे. ओके, मग हा जर एवढा सुंदर आणि सोपा नियम असेल तर आता जे काही आपल्या पदरात पडणार आहे, जे मार्क्स असतील किंवा काय असतील, हे आपण आजपर्यंत केलेल्या कर्माची फळ आहेत आणि ते तुमचं तुम्हाला माहिती असतं आरशा. आणि मग तुम्हाला जाणवेल की आपल्याला जेवढं पडलंय तेवढं बरोबरच आहे. मग त्याला ऍक्सेप्ट करायला सुरुवात करा आणि इथून पुढचं आयुष्य सुंदर बनवा ना. आयुष्य खूप मोठं आहे, खूप सुंदर आहे. आयुष्य सुंदर आहे, त्याला आपण अजून सुंदर केलं पाहिजे. त्यामुळे उगीच आपण कुठल्याही नकारात्मक गोष्टींना थारा दिलाच नाही पाहिजे. आपल्याला सगळं माहिती असतं. उगीच अपयश लपवण्यासाठी किंवा आलेलं फेल्युअर झाकण्यासाठी काहीतरी वेगळं केलं पाहिजे याची काही गरज नसते मित्रांनो. आणि मी तुम्हाला म्हटलं ना रे, जग गेलं खड्ड्यात. काय एवढा विचार करायचा आहे त्या जगाचा? आपण काय केलं हे आपल्याला माहित आहे. आपण आपल्या मनाशी प्रामाणिक असलो पाहिजे आणि आपल्याला जे मिळवायचंय, एम चुकला असेल तरी गोलवर फोकस करा, गोल नसेल तर ड्रीम वरती फोकस करा. मी तुम्हाला म्हटलं तसं एम मध्ये आता कमी मार्क पडले तरी गोल आणि ड्रीम आहे ना अजून आयुष्याचं, ते तर सुंदर ड्रीम तुमच्या समोर आहे. त्याच्या दृष्टीने तुम्ही आतापासून प्रयत्न सुरू करा, मग आपोआप छान होईल. शिवमचा एक प्रश्न शेवटी घेतो जाता आता, मनाची एकाग्रता कशी करावी? फार सुंदर प्रश्न आहे शिवम. मनाची एकाग्रता करण्यासाठी छोटे छोटे शॉर्ट टर्म गोल आपण सेट केले पाहिजेत, म्हणजे आपल्या मनाची एकाग्रता व्हायला सुरुवात होते. उदाहरणार्थ आमची स्मृती करते बघा छान, अर्धा तास मोबाईलकडे न बघणं, 1 तास काढून घेणं मोबाईल, मग पप्पांचा काढून घेते किंवा स्वतः बाजूला ठेवते. किंवा आमची संहिता पण असं बरंच स्वतःच ध्यानाला बसते, देवासमोर जाऊन अर्धा अर्धा 1-1 तास ती बसते. तर या ज्या गोष्टी आहेत याच्यामुळे आपल्या मनाची एकाग्रता वाढत असते.
मन एकाग्र होणं म्हणजे काय? अन्य गोष्टींमध्ये लक्ष आपलं न जाणं. ही गोष्ट केव्हा साध्य होऊ शकते? जेव्हा आपण छोट्या छोट्या गोष्टींमधून 1 तास SMS बघणार नाही फोनवरती आलेला, एवढं छोटस जरी तुम्ही ठरवलं तरी तुम्ही एक छोटीशी मनाची एकाग्रता अचीव केलेली आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून मनाची एकाग्रता बघण्यासाठी, स्वतः टेस्टिंग करण्यासाठी स्वतःला काही मनाचे नियम घालून द्या आणि त्याप्रमाणे तुमचं मन वागतंय की नाही हे बघा. मनाच्या वरती सुद्धा एक बॉस आहे तुमच्या शरीरात, तो म्हणजे तुमचा आत्मा. आत्मा हा राजा आहे आणि मन हे पंतप्रधान आहे. त्यामुळे पंतप्रधानाच्या हाती सत्ता दिल्यानंतर ते पंतप्रधान कधी कधी त्या राजाला राज्य विकायला भाग पाडू शकतं. म्हणजे मनाची शक्ती फार वाढली तर त्या आत्म्याला आत्महत्या करायला भाग पाडतं, अशा प्रकारचं आहे. म्हणून मनाच्या वरती तुमचा राजा आहे, आत्मा आहे, तो बसलाय हे विसरू नका. आणि त्या आत्म्याने मनाला ऑर्डर्स द्यायला सुरुवात करा, मग आपोआप मनाची एकाग्रता वाढते. सगळंच मनाचं ऐकू नका, मग मनाची एकाग्रता वाढत नाही. आत्म्याने मनाला ऑर्डर्स द्यायला सुरुवात करा, मग बघा मनाची एकाग्रता कशी वाढत नाही ती. एनिवे, थँक्यू सर. मी तुम्हाला म्हटल्या पद्धतीने माझं पुढे एक ऑनलाईन सेशन आहे, त्यामुळे हा अतिशय बहुमूल्य वेळ दिला आणि छान मार्गदर्शन विद्यार्थ्यांना दिलं. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू सर व्हेरी मच. येस, थँक्यू.